मी धनश्री. आज आपण बनवणार आहोत मसालेदार दम आलू. हे छोटे छोटे बटाटे असतात, ते दम आलूसाठी वापरले जातात आणि हे सर्व ठिकाणी मिळतात. आपण फोकने किंवा सुरीने त्याला टोचून घेऊ शकतो. असं आपण बाकीच्यांना पण सगळ्यांना टोचे मारून घेणार आहोत. आपल्या तर हे सगळे टोचे मारून झालेले आहेत. आपण कुकरच्या डब्यात ठेवून त्याची एक शिट्टी करणार आहोत. आपल्याला हे जास्त शिजवायचे नाहीये, कारण परत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे. आपण वाटण्यासाठी 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत, ते त्यात उभी चिरून घेणार आहोत. आपण आता तव्यावर थोडंसं तेल घालून हे कांदे फ्राय करून घेणार आहोत. चार ते 5 लसणाच्या कुड्या पण घेतल्या आहेत. आणि अर्धी वाटी खोबरं पण घेतलेलं आहे. आपण या वाटणामध्ये 1 चमचा तीळ पण घालणार आहोत, भाजून घेतलेले. आपल्याला हे तीळ थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजीला त्याचा खमंगपणा येतो. आपले तीळ आता भाजून झालेले आहेत. आपण 10 ते 15 मिनिटांपूर्वी 8 ते 10 काजू भिजत घातले, ते पाणी टाकून वाटणात घालणार आहोत. आपण 1 टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे आणि हे सगळं वाटण बारीक करून घेणार आहोत. आपण थोडं थोडं पाणी घालून वाटण बारीक करून घेणार आहोत. आपलं वाटण आता छानपैकी बारीक वाटून झालेलं आहे. आता आपण भाजी करून घेणार आहोत. आपले बटाटे आता उकडून झालेले आहेत. आपण त्याची सालपटा काढून घेणार आहोत. आपण हे सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत. आपलं पॅन आता गरम झालेलं आहे. आपण त्यात 1 चमचा तूप घालणार आहोत. हे घरचं तयार केलेलं तूप आहे. आता यामध्ये आपण बटाटे थोडेसे शालो फ्राय करून घेणार आहोत. गॅस थोडासा मोठाच ठेवायचा. बटाटा टोचून घेतल्यामुळे मसाला संपूर्ण आतमध्ये शिरतो आणि त्याला चव पण छान लागते. आपण आपले हे बटाटे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत. त्याला मधून मधून हलवत राहायचं. बटाटे फ्राय केलेलं थोडंसं तूप आहे, त्यातच आपण 2 चमचे तेल घालणार आहोत. आपलं तेल पण आता गरम झालंय. आपण त्यात 1 तेजपत्ता, छोटा दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलायची आणि 1 साधी वेलायची घालणार आहोत. आपण 1 चमचा जिरे घालतोय. आपले जिरे छान तडतडलेत. आपण त्यात वाटून घेतलेलं वाटण पण घालणार आहे. आपलं वाटण आपण आता हे तेल सुटेपर्यंत परतणार आहोत.
आपल्या वाटणाला तर मस्तपैकी तेल सुटायला लागलेलं आहे. आपलं वाटण आता परतून झालेलं आहे. आपण त्यात बाकीचे मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा हळद घालतोय आपण. 1 चमचा लाल तिखट पावडर, ही चवीला तिखट आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालतोय आपण. आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हा मसाला आपण परत 5 ते 7 मिनिटं परतणार आहोत. आपलं वाटण आता तयार झालं. आपण त्यात पाणी घालणार आहे. तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही घट्ट पातळ बनवू शकता, कारण आपली ग्रेव्ही त्या बटाट्यामध्ये छानपैकी मुरायला पाहिजे. आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे. आता आपण यामध्ये बटाटे पण घालणार आहोत आणि संपूर्ण हलवून घेणार आहे. आणि एक 4-5 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून घेतो आपण. आपला हा बटाटा पण आता मस्तपैकी शिजलेला आहे. आपला दम आला तर तयार झालेला आहे. आपण आता थोडी कोथिंबीर ह्याच्यावर भरभरणार आहोत आणि थोडी कसुरी मेथी पण टाकणार आहे आपण. त्याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते. आपला दम आला तर तयार आहे. आपण आता प्लेटिंग करून घेणार आहोत. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. बटाटा टोचून घेतल्यामुळे मसाला संपूर्ण आतमध्ये शिरतो आणि त्याला चव पण छान लागते. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.